नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कर्णेवार कोस्केवार. या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. तर आपल्या व्हिडिओमध्ये बराचसा गॅप झालेला असल्यामुळे थोडासा समजून व्हिडिओ बघा. तर पहिल्या प्रकरणाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केलेली होती. तर आपलं पहिलं प्रकरण होतं 1991 नंतरचे जग. तर या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक दिलेले आहेत आणि त्या 5 उपघटकाच्या आधारे आपल्याला हे पहिलं प्रकरण अभ्यासायचं आहे. त्यामध्ये नंबर 1 शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. नंबर 2 एकध्रुवीयतेचा उदय. नंबर 3 मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. नंबर 4 दहशतवाद. नंबर 5 बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर यातला पहिला मुद्दा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यामध्ये शीतयुद्ध म्हणजे काय? तर हे शीतयुद्ध कोणाकोणामध्ये झालं, कसं कसं झालं, ते कसं वाढत गेलं, त्यातून नवीन राष्ट्र कसे उदयास आले, जगाचे द्विध्रुवीकरण कसे झाले, या सगळ्या गोष्टी आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये किंवा पहिल्या घटकामध्ये बघितलेल्या आहेत. तर यानंतर आपण दुसरा घटक जो आहे एकध्रुवीयतेचा उदय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये द्विध्रुवीय जग किंवा जगाचे द्विध्रुवीकरण किंवा द्विध्रुवीयता हा शब्द आपण ऐकलेला होता. तर द्विध्रुवीयता म्हणजे काय? 2 ध्रुव असलेली जागतिक रचना. मग हे 2 ध्रुव कोणकोणते होते? अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. मग शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारं कुठलंही राष्ट्र अस्तित्वात राहिलं नाही. मग आपोआपच त्या ठिकाणी एकध्रुवीयतेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो आणि ते एक ध्रुव म्हणजे अमेरिका. त्याच्यानंतर आपल्याला बहुध्रुवीयता ही संकल्पना सुद्धा अभ्यासायची आहे. द्विध्रुवीयता म्हणजे 2 ध्रुव असलेली जागतिक रचना, एकध्रुवीयता म्हणजे एक ध्रुव असलेली जागतिक रचना आणि बहुध्रुवीयता म्हणजे जगाच्या राजकारणामध्ये अनेक राष्ट्र या ठिकाणी महासत्ता म्हणून उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला बहुध्रुवीयतेबद्दल पुढे बघायचंच आहे. तर बहुध्रुव म्हणजे काय? अनेक ध्रुव या ठिकाणी जागतिक राजकारणामध्ये अस्तित्वात असलेले दिसून येतात. त्यामध्ये जपान आहे, जर्मनी आहे, चीन आहे, भारत आहे, रशिया आहे, अमेरिका आहे. हे सगळे जे राष्ट्र आहेत आज महासत्ता म्हणून उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. तर या जागतिक राजकारणामध्ये एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय कसा झाला ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं होतं. तर एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय कसा झाला? 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला आणि याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली होती. कशासाठी स्थापना केलेली होती? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी. मग कुठल्याही प्रकारचं युद्ध या ठिकाणी होणं अपेक्षित नव्हतं, पण तरी देखील इराकने कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली आणि इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. म्हणजेच या ठिकाणी अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली आणि त्यामुळे अमेरिकेची प्रतिमा आपोआपच या ठिकाणी जगामध्ये उंचावल्या गेली. या युद्धात
कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली अमेरिकेने. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. कुठल्या व्यवस्थेला? की जेव्हा इराकनं कुवेतवर आक्रमण केलं तेव्हा अमेरिकेच्या सैन्याकडून इराकच्या ताब्यातून कुवेतची सुटका या ठिकाणी अमेरिकेनं करून दिलेली होती. आणि यालाच जागतिक राजकारणामध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा या ठिकाणी वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. कारण अमेरिकेचं हे जे कृत्य होतं ते कसं होतं? नैतिकतेच्या दृष्टीनं ते योग्य होतं. कारण तिसरं महायुद्ध आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचं नव्हतं. जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची होती आणि अमेरिकेचं हे कृत्य कसं होतं? योग्य होतं. म्हणून जगातून अमेरिकेला या ठिकाणी काय झालं? पाठिंबा मिळाला. सोव्हिएत रशिया, चीन, नाटो मधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. तर 1990 ची एक घटना आणि 1991 ची महत्वपूर्ण घटना म्हणजे कुठली? सोव्हिएत युनियनचं विघटन. आणि मग आपोआपच अमेरिका या ठिकाणी काय झालेली आहे? एकध्रुवीय. या ठिकाणी जागतिक विश्वरचना कशी झालेली आहे? एकध्रुवीय. आणि ते एक ध्रुव म्हणजे काय होतं? अमेरिका. 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. म्हणजेच अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारी कुठलीही महासत्ता त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती. कारण दुसरं महायुद्ध झालेलं होतं. अनेक राष्ट्रांच्या अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या. केवळ एकमेव रशिया हे एक राष्ट्र असं होतं की जे अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारं होतं. पण त्या सोव्हिएत युनियनमध्ये सुद्धा अंतर्गत परिस्थिती अत्यंत हालाकीची बनलेली होती. म्हणून सोव्हिएत युनियनचे या ठिकाणी विघटन झालं. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. 1990 ची एक घटना आणि 1991चं सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि आपोआपच अमेरिका एकमेव महासत्ता या ठिकाणी बनली. आता या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत किंवा दोन नवीन संकल्पना या ठिकाणी बघायच्या आहेत. एक आहे सॉफ्ट पॉवर आणि एक आहे हार्ड पॉवर. तर सॉफ्ट म्हणजे काय आणि हार्ड म्हणजे काय या शब्दावरून तुम्हाला अर्थ कळाला असेल. सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हार्ड म्हणजे कणखर, कठोर. तर या ठिकाणी अमेरिका या राष्ट्राकडे अमेरिका महासत्ता का बनली किंवा आजही लोक अमेरिकेकडे आकर्षित का होतात? तर अमेरिकेजवळ असलेलं एक कौशल्य, ते कौशल्य म्हणजे सॉफ्ट पॉवर. तर हे सॉफ्ट पॉवर काय आहे? तर बघा, अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वांवर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. म्हणजे थोडक्यात शीतयुद्ध म्हणजे काय? दोन विचार प्रणालीमधील
परस्पर विचार प्रणालीमध्ये असलेला मतभेद किंवा द्वेष किंवा ताणतणावाची परिस्थिती. मग या ठिकाणी अमेरिका एकमेव महासत्ता बनली म्हटल्यानंतर अनेक राष्ट्रांनी काय केलं असेल? अमेरिकेची विचारसरणी स्वीकारलेली आहे. आणि अमेरिकेची विचारसरणी कुठली होती? उदारमतवादी लोकशाही. तर उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय? सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि कायद्याचे राज्य. सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय? तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असणं, जे की उदारमतवादी लोकशाहीमध्ये दिलेला असतो. स्वतंत्र आणि न्याय निवडणुका, निवडणुका या कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षपातीपणे होणं आवश्यक आहे. स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, त्यानंतर कायद्याचे राज्य, कायदा सर्वांसाठी समान असणं आणि कायद्यासमोर सर्वजण समान असणं. जात, धर्म, पंथ, वंश, लिंग या आधारे कायदा दोन व्यक्तीमध्ये कधीही भेदभाव करणार नाही. ही झाली उदारमतवादी लोकशाही. मग बऱ्याच देशांनी काय केलं तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला आणि उदारमतवादी लोकशाही या ठिकाणी स्वीकारली. म्हणजेच अमेरिकेच्या बाजूनं अनेक देशांनी कौल दिला आणि आपोआपच अमेरिका या ठिकाणी एकमेव महासत्ता बनली. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. तर अमेरिकेजवळ कुठलं कौशल्य आहे? तर सॉफ्ट पॉवर आहे. लोक अमेरिकेकडे इतके आकर्षित का होतात? कारण त्यांचा झालेला विकास, त्यांची आर्थिक स्थिती, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये केलेली त्यांनी प्रगती, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये केलेली प्रगती, अतिउच्च असं शिखर त्यांनी या सगळ्याच क्षेत्रामध्ये गाठलेलं आहे. मग या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती अमेरिका करते आहे का की आमच्याकडे या आमची विचार प्रणाली स्वीकारा? नाही. तर आपोआप राष्ट्र काय होतात? या सॉफ्ट पॉवरच्या दिशेने अमेरिकेकडे आकर्षित होतात. म्हणून एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण होण्याचं कारण सुद्धा हे आहे की अमेरिकेजवळ असलेलं हे कौशल्य म्हणजे कुठलं? सॉफ्ट पॉवर. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. की आपल्या गटामध्ये ओढण्यासाठी, आपल्याकडे येण्यासाठी अमेरिका कुठला लष्कराचा किंवा सैन्याचा वापर करते का? नाही करत. केवळ त्याच्याजवळ असलेलं, अमेरिकेजवळ असलेलं हे कौशल्य कुठलं? सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. आर्थिक बाबतीत म्हणायचं तर अमेरिका एकमेव महासत्ता आहे. तर महासत्ता बनण्यासाठी मुख्य घटक कुठला आहे? तर आर्थिक घटक. श्रीमंत देश, गरीब हा वर्ग त्या ठिकाणी नाहीच, म्हणून आर्थिक घटक मजबूत आहेच. सामाजिक घटक किंवा सामाजिक स्थिती सुद्धा तिथली चांगली आहे. सांस्कृतिक वातावरण सुद्धा तिथलं चांगलं आहे. आणि या सगळ्या घटकांमुळे या ठिकाणी अनेक देश काय करतात तर अमेरिकेकडे आकर्षित होतात. तर सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर म्हणजे काय? तर जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेण्याची जबरदस्ती करणं याला हार्ड पॉवर असं म्हणतात. पण अमेरिकेकडे हार्ड पॉवर नाही तर सॉफ्ट पॉवर आहे आणि याच कौशल्यावर अमेरिका महासत्ता बनलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं जागतिक राजकारणामध्ये एक काळ असा होता की अमेरिका एकमेव महासत्ता बनली. म्हणजेच एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. आणि तो काळ म्हणजे 1990 ते 91चा काळ. या काळामध्ये एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. तर हा आपला दुसरा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. कुठला? एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय.
तर याच्यानंतर आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण मानवी हक्क म्हणजे काय ते बघू. मानवी हक्क बघण्याच्या आधी हक्क म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. तर प्रत्येकाला हक्क हवे असतात. तुम्हाला जर कुठल्याच प्रकारचा हक्क दिला नाही तर तुमचा विकास होईल का? नाही होणार. म्हणून हक्क म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला समाजाने मान्य केलेला व कायद्याने मंजूर केलेला वाजवी दावा म्हणजे हक्क होय. आणि मानवी हक्क म्हणजे काय? तर हे हक्क सर्वांना मिळणं म्हणजे मानवी हक्क. जात, धर्म, पंथ, वंश, लिंग या आधारे कुठल्याही बाबतीत भेदभाव न करता ते हक्क जगातील प्रत्येक व्यक्तीला मिळणं म्हणजे मानवी हक्क होय. तर या ठिकाणी पॉज कर. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप यामध्ये आपण हक्क म्हणजे काय आणि मानवी हक्क म्हणजे काय या दोन्ही संकल्पना बघितल्या. तर त्याच्याही पुढे जाऊन अजून हक्कांचा इतिहास कसा कसा आहे, की आधुनिक काळातच हक्क ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे काय, आधुनिक काळातच हक्काविषयी जाणीव जागृती झालेली आहे काय, तर असं नाही. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी हक्क या संकल्पनेवर विचार केलेला आहे. कारण जर आपल्याला कुठलेच हक्क नसतील तर आपला विकास होईल का? नाही होणार. म्हणून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कशाची आवश्यकता आहे? तर हक्कांची आवश्यकता आहे. म्हणून हक्क दिले म्हणजे हे काय कोणी आपल्यावर उपकार केलेले नाही. जेव्हा व्यक्ती जन्म घेते तेव्हा ती आपले हक्क घेऊनच जन्म घेते. तर सेंट थॉमस ॲक्वायनस हा एक विचारवंत, त्याने मानवी हक्क ही संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि हक्कांची आवश्यकता आहे 12व्या शतकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर जे.एस. मिल, थॉमस पेन, जॉन लॉक, प्राध्यापक लास्की, डेव्हिड हेनरी थारो अशा अनेक विचारवंतांनी हक्क किंवा मानवी हक्क या संकल्पनेवर आपले विचार मांडलेले आहेत. तर हक्काचं स्वरूप कसं आहे, मानवी हक्काचं स्वरूप कसं आहे? तर मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. सार्वत्रिक असतात म्हणजे काय? तर जात, धर्म, पंथ, वंश, लिंग या आधारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ते हक्क प्रत्येकाला मिळतात किंवा मिळणं आवश्यक आहे. म्हणजेच हे मानवी हक्काचं स्वरूप किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य किंवा दुसरं स्वरूप आहे मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. तर माणसाच्या गरजा या काळानुसार कशा होत असतात? बदलत असतात. तेवढ्याच मर्यादित गरजेमध्ये आपण जगतो का? नाही. जसा जसा काळ जाईल तशा तशा माणसाच्या गरजा वाढत जातात आणि जेवढ्या गरजा वाढत गेल्या तेवढे हक्क या ठिकाणी आपल्याला मिळणं आवश्यक आहे. म्हणून मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. आपल्या आईवडिलांच्या लहानपणीचा काळ आणि आपला काळ यामध्ये काय फरक दिसतो? त्यांच्या गरजा मर्यादित होत्या, त्यांचे हक्क मर्यादित होते. आपल्या गरजा वाढल्या, आपले हक्क वाढले. म्हणजेच मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. हे एक मानवी हक्काचं वैशिष्ट्य किंवा स्वरूप आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाही. तर मानव आणि मानवी हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा हक्क आपल्या सोबत घेऊन जन्माला येतो. आपल्याला हक्क जर मिळत नसतील तर उपयोग नाही.
म्हणून आपण आहोत म्हणजे आपले हक्क आहेत. जर आपल्याला हक्क नसतील तर आपल्या जीवनाला अर्थ नाही. म्हणजेच मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाही. हे तिसरं वैशिष्ट्य मानवी हक्काचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे हक्क व कर्तव्य एकमेकापासून विलग करता येत नाहीत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीकडे आपल्याला हक्क पाहिजे असतात, पण हक्क पाहिजे असतात तर त्या ठिकाणी आपण काहीतरी कर्तव्य करणं हे सुद्धा आवश्यक आहे. नुसताच हक्काचा उपभोग घेणं आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. म्हणून जिथं जिथं हक्क आले तिथं तिथं कर्तव्य आलं. उदाहरणार्थ प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार आपल्याला आहे. कारण पर्यावरणाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहित आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? झाडं लावायची. झाडं तोडायची नाहीत तर झाडं लावायची आहेत. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना या ठिकाणी आपण आमंत्रण देतो. मग त्याचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं आपल्याला प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार मिळवायचा आहे तिथं आपल्याला एकच्या ऐवजी 2 झाडे लावणं हे आपलं कर्तव्य ठरणार आहे. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य मानवी हक्काचं सांगता येईल. हक्कांना कायद्याची मान्यता असते किंवा हक्क हे कायदेशीर असतात. प्रत्येक देशाच्या घटनेमध्ये हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर कुठल्या कारणाने आपल्याला हक्क मिळत नसतील तर न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि न्यायालयाद्वारे आपण आपले हक्क मिळवू शकता. उदाहरणार्थ शिक्षण घेण्याचा हक्क आहे. जर तुम्हाला कुठल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये डावलल्या गेलं असेल आणि तिथं जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकता आणि तिथून तुम्ही हक्क तुमचे मिळवून घेऊ शकता. म्हणजेच हक्कांना कायद्याची मान्यता असते. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे हक्क हे अनिर्बंध नसून त्यावर नेहमीच वाजवी बंधने घातलेली असतात. तर हक्क, स्वातंत्र्य हे कधीही अनिर्बंध नाही. त्यावर उचित अशी बंधनं घालून ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ अभिव्यक्ती हक्क आहे, अभिव्यक्तीचा हक्क आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. मग हे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून आपण दुसऱ्याचा अपमान होईल असं बोलू शकतो का? नाही बोलू शकत. ही त्याच्यावरची काय आहे? मर्यादा आहे. आणि ही जर मर्यादा नसली असती तर त्या हक्काचं काय झालं असतं? गैरवापर झाला असता. म्हणून या ठिकाणी हक्क हे अनिर्बंध नसून त्यावर नेहमीच वाजवी म्हणजे योग्य अशी बंधने घालून ते हक्क आपल्याला दिलेले आहेत. अनिर्बंध हक्क दिलेले नाहीत किंवा स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हे सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीनं मानवी हक्क म्हणजे काय आणि मानवी हक्काचे स्वरूप आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि बाकीचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.